तुमच्या मुलाच्या मुलीच्या लग्नामध्ये अडथळे येत आहेत का? विनाकारण विलंब होतोय का? प्रचंड प्रयत्न करून झाले पण अजूनही यश येत नाही का? डिले होतोय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा. सर्व काही चांगलं आहे. मुलगा चांगला आहे, मुलगी चांगली आहे, शिक्षण चांगलं झालंय, दिसायला बऱ्यापैकी चांगले आहेत, घराची परिस्थिती सगळी चांगली आहे. तरी पण कितीही प्रयत्न केले तरी विवाहामध्ये अडथळे येतात. कधी कधी प्रपोजल येतच नाही, आलं तर मनासारखं येत नाही किंवा नकार येतोय, समहाऊ डिले होतोय, खूप दीर्घ होतोय आणि वय ओसरत 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 जातं आणि त्यानंतर स्ट्रेस येतं, डिप्रेशन येतो, ताणतणाव येतो पालकांना किंवा स्वतः मुलांना मुलीला ताणतणाव येतो. अशा वेळेला याचं अनालिसिस ऍस्ट्रॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनं आणि वास्तुशास्त्राच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. ह्याला प्रॅक्टिकल अनालिसिस करणं अत्यंत गरजेचं आहे. याचं सोल्युशन जे आहे तर ते म्हणजे वास्तूमध्ये दडलेलं आहे. जर मुलीच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील, डिले होत असेल आणि सगळं व्यवस्थित असेल तर घराची उत्तर दिशेमध्ये काहीतरी दोष असेल किंवा वायव्य दिशेमध्ये काहीतरी दोष असेल. मुलीच्या विवाहासाठी उत्तर दिशा किंवा वायव्य दिशा 100% या दोन दिशापैकी एकात किंवा दोन्ही दिशेमध्ये दोष काही ना काहीतरी वास्तूचा हा असू शकतो. किंवा त्यासोबत मुलीच्या विवाहाचं जे स्थान आहे, सप्तम स्थान, ते दूषित झालेलं असेल, खराब झालं असेल, पत्रिकेत ग्रहस्थिती खराब असेल तर अशा प्रकारे डिले होऊ शकतो, विवाहामध्ये अडचणी येऊ शकतात, विलंब येऊ शकतो किंवा दोन्ही ऍट अ टाइम काम करत असेल, वास्तू पण काम करत असेल आणि ऍस्ट्रॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनं पण त्रास होत असेल तर असं मुलीच्या पत्रिकेमध्ये मुलीच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसू शकतो. आणि जर मुलाच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील तर 100% वास्तूची पूर्व दिशा किंवा आग्नेय दिशा म्हणजे ईस्ट डिरेक्शन आणि साऊथ ईस्ट डिरेक्शन खराब असू शकते. त्या ठिकाणी काही ना काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. आग्नेय दिशेचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर लगेच तुम्ही तो आग्नेय दिशेचा हा व्हिडिओ संपल्यानंतर बघून घ्या. तर या दोन दिशेमध्ये दोष असू शकतो किंवा मुलाच्या पत्रिकेच्या सप्तम स्थान म्हणजे विवाहाचं स्थान आहे ते खराब झालंय का, दूषित आहे का, कोणत्या कोणत्या ग्रहांची त्याच्यावरती दृष्टी पडते, याचं डिटेल अनालिसिस करावं लागतं. नुसती एक पत्रिका बघून चालत नाही, तर त्याचं खूप फाईन टू फाईन अनालिसिस करावं लागतं आणि त्याच्यानुसार उपाययोजना रेमेडी केल्यानंतर 100% या गोष्टीचं सोल्युशन निघतं. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे महत्वपूर्ण व्हिडिओ, आता मी काही अशा बाबतीमध्ये छोटे छोटे उपाय आणि रेमेडीज घेऊन येणार आहे. हा चॅनलला सबस्क्राईब करा. मी आता एक उपाय तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्वाचा. जर मुलीच्या विवाहामध्ये जर अडचणी येत असतील तर वायव्य दिशेला चांदीच्या वाटीमध्ये गंगाजल ठेवा. सोमवारच्या दिवशी गंगाजल घ्यायचं, चांदीची एक वाटी घ्यायची आणि वायव्य दिशेला ते गंगाजल ठेवून द्यायचे. आणि जर मुलाच्या विवाहामध्ये जर अडचणी येत असतील तर आग्नेय दिशेला काय करायचंय, कुठली अत्तराची एक बाटली घ्यायची, सेंटची परफ्यूमची बाटली घ्यायची आणि त्याचं ढक्कन जे आहे ते झाकण जे आहे ते उघडून फक्त ठेवायचं, जेणेकरून ते हवेमध्येच राहत राहो. संपल्यानंतर नवीन बॉटल त्या ठिकाणी ठेवायची. गंगाजल पण वायव्य दिशेचं जे आहे ते संपल्यानंतर त्या वाटीमध्ये परत गंगाजल टाकायचे. हे दोन उपाय करून बघा, थोडीफार गती याच्यामध्ये लागू शकते. आणि मला जर काही प्रॉब्लेम असेल तर माझा नंबर आहे त्याच्यावरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्स.